प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय आणि 31वे वचन सांगते की कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. कर्नेल्या हा फार प्रार्थनाशील धार्मिक मनुष्य होता. दावीद राजा, शमुवेल, नेहम्या, दानिएल, एलिया हे सर्व प्रार्थना करण्यात तत्पर होते. आज आपण देखील प्रार्थना करतो, पण काय आमची प्रत्येक प्रार्थना ऐकण्यात येते? काय आम्हाला आमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर मिळते? हन्नाबाईने रडून केलेली प्रार्थना परमेश्वराने ऐकली व तिला शमूएलासारखा बाळ मिळाला. नेहम्याची प्रार्थना रडून केलेली ऐकण्यात आली आणि यरुशलेमेचा कोट पुन्हा बांधून पूर्ण झाला. एलियाची प्रार्थना ऐकून पृथ्वीवर 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. दानिएलाची प्रार्थना देखील ऐकण्यात आली. वरवर दिखाऊपणे केलेली प्रार्थना परमेश्वराला आवडत नाही व तो ऐकत नाही, तर कर्नेल्यासारख्या नीतिमानांची प्रार्थना तो ऐकतो. मित्रांनो, प्रार्थना करा, अंतःकरणपूर्वक प्रार्थना करा, प्रार्थना अखंड करा, थांबवू नका. आमच्याही जीवनात प्रभू परमेश्वर आम्हाला आमचे नाव घेऊन कर्नेल्याप्रमाणेच म्हणेल, माझ्या मुला, माझ्या मुली, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली